लाइफ इंडिया न्यूज। लाइफ इंडिया न्यूज के माध्यम से हम आपको दिखाते हैं शहर में हो रहे हर घटनाक्रम को। तो आइए देखते हैं आज के मुख्य समाचार। सम्मान अपंग कल्याणकारी संस्था की ओर से अपंगों का मार्गदर्शन मेलावा संपन्न। तो आइए ले चलते हैं आपको शिवाजी चौक शिवसेना शाखा पर, मध्यवर्ती शाखा पर, जहां गत दिन अपंगों के लिए मार्गदर्शन समारोह का आयोजन किया गया था, जिसमें चेतन जाधव, राजेंद्र काबाड़ी और वैशाली मिस्त्री ने अपंगों को मार्गदर्शन किया। तो आइए देखते हैं सम्मान अपंग कल्याणकारी संस्था की ओर से मार्गदर्शन समारोह का आयोजन, जिसमें काफी अपंग उपस्थित थे और अपंगों का मार्गदर्शन करते हुए राजेंद्र काबाड़ी और वैशाली मिस्त्री तथा चेतन जाधव ने मार्गदर्शन किया। अपंग होते त्या अपंगाला मी पाहिलं, त्यांच्या व्यथाही त्यांनी मांडल्या। त्यावेळेला आमच्या दोघांच्याही मनामध्ये एक विचार असा आला की आपण आपल्या भिवंडी शहर ग्रामीणमध्ये बहुसंख्येने अपंग आज आहेत आणि मग त्यांना आपण जर समजा बोलवलं आणि त्यांना या तज्ञ मंडळी त्यांच्याकडनं कुठेतरी आपण मार्गदर्शनाचा लाभ आपल्याच अपंग बांधवांना, भगिनींना आणि मातांना मिळवून दिला तर निश्चितच एक वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांना कुठेतरी काहीतरी करावंसं वाटेल। तिकडे सर्व अपंगाचे राज्यातून लोक आले होते आणि त्यांचे जेव्हा मी सर्व व्यक्ती बघितले, अपंग व्यक्ती, आणि त्यांचं मनोबल बघितलं, त्यांची स्थिती बघितली, त्यामुळे मलाही असं वाटलं की आपणही कुठल्या तरी कृपा छात्रेच्या छायेखाली येऊन काम केलं पाहिजे। आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की आम्ही सन्मान अपंग कल्याणकारी संस्था रजिस्टर केली आणि त्याचा हा पहिलाच आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याचं फक्त एवढं सांगावंसं मला वाटते की जसं काबाडी साहेबांनी सांगितलं तसंच की आम्ही हा ठाणे जिल्हा सर्वे मेळावा आयोजित केलेला आहे। म्हणजे हा सरकार हा सर्वे करते कसा करते सर, तिनंच लोकांना नोंदणी आहे, मग मी 9 लोकांना लाभ दिलाय आणि ज्या वेळेला सरकारचं सर्टिफिकेट सिव्हिल दर्जाचं प्रमाणपत्र आपल्याकडे असल्याशिवाय आपल्याला हा लाभ मिळणार नाही। ग्रुप ग्रामपंचायत नानकर सांगे हद्दीमध्ये चोरीच्या प्रमाणात वाढ, समाजकंटकांद्वारा शेतकरी हरिराम चिंतामण पाटील यांच्या फळबागांचे नुकसान व तसेच घरामध्ये शिरून चोरी करण्याचा प्रयत्न व बोरिंगची पाईप कापून 200 ते 250 मीटरची वायर केली चोरट्यांनी लंपास। शेतकरी हरिराम चिंतामण पाटील हे मागील बऱ्याच वर्षापासून सांगे येथील स्वतःच्या 2 ते 2.5 एकर जागेमध्ये शेती करून स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करत आहेत। मागे काही दिवसापासून काही समाजकंटकांनी तेथे जाऊन तेथील फळबागांमधील आंबे तर लंपास केले, परंतु त्या आंब्यांच्या झाडांनाही तसेच विविध फळझाडांनाही नाहक हानी अशी पोचवली आहे। जवळच असलेली बोरवेलची पाईपसुद्धा धारदार शस्त्राने कापली आहे व त्यानंतर विजेसाठी अत्यंत उपयुक्त असणारी वायरहीसुद्धा चोरट्यांनी पळवून नेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारोच्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकरी हरिराम चिंतामण पाटील यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। या संदर्भात माहिती देताना ढोळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुभाष मंगल फापे व शेतकरी हरिराम चिंतामण पाटील यांनी माहिती देताना सांगितले। हरिराम चिंतामण पाटील, आंबिवली स्टेशन, आटाली गाव, शनी मंदिर आटाली इथला मी पुजारी असून माझी शेती इथे सांगे हद्दीमध्ये 2.5 एकर शेती आहे। तिच्यासाठी मी दिवसभर इथे असतो, संध्याकाळी 8 वाजता 8-8:30ला मी घरी जातो, परत सकाळी परत देवपूजा करून परत मी शेतीवर येतो। पावसाळ्यात भात शेती पिकतो, उन्हाळ्यात भाजीपाला मी ही शेती करतो ह्या बोरिंगच्या पाण्यावर, आणि माझे नेहमीच अशी नुकसान हे लोक करत जात गेले, मला फार त्रास आहे। 40 वर्षापासून मी ही शेती करत आलेला आहे। आज मी काल संध्याकाळी मी 8 वाजता घरी गेलो इथून, सकाळी आलो तर बघतो ते हे रात्री हे असं प्रकरण झालं। इथे घराचे खिडक्या वगैरे तोडल्या, बोरिंगचे पाईपलाईन कापली, केबल्स तोडून चोरून घेऊन गेले, जवळजवळ हानी केली, आणि आंब्याची झाडे फांदी तोडले,
आंबे घेऊन गेले 40,000 ते माझे नुकसान झाले. त्यांची इथं शेती आहे सांगे या गावी, मला माहीत आहे. मी आलेले यांच्या शेतीवर. त्यांनी खूप मेहनत करून आंब्याची लागवड, भाजीपाला लागवड करून त्यांची मुलं ती पण राबतात इथं. ते स्वतः येतात, शनिवारी मंदिरात असतात. तर ही महाराष्ट्र एक संतांची भूमी आहे. तर मला एवढंच बोलायचं आहे, जे कोणी व्यक्तींनी, अज्ञात व्यक्तींनी त्यांचा नुकसान करण्याचा प्रयत्न जो केला आहे, नुकसान तो केला आहे. 30-40,000चं त्याचं नुकसान आता तुम्हीच बघितलेलं समोर. वायरची आज वायर, आंबे, खिडक्यांची नासधूस, या प्रकारच्या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत. पण संत माणसांनी एकदम सेवा करून आणि मेहनत, काबड कष्ट करून त्यांनी हे इथं शेती राबवतात. हे शेतीप्रधान महाराष्ट्र आहे आपला. महाराष्ट्रात आपल्या ह्या भिवंडी तालुक्यात अशा प्रकारच्या घटना घडल्या नाही पाहिजेत. तर मी स्वतः त्यांच्याबरोबर जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार केली. तिथल्या साहेबांना आम्ही भेटलो. त्यांनी आमच्या समस्या ऐकून घेतल्या. आमच्याबरोबर पोलीस पाठवले, पंचनामा केला. आम्हाला अपेक्षा आहे की पुढे ते आम्हाला मदत करतील आणि आम्ही टोरंटो कंपनीकडनं त्यांना विनंती करू का त्यांना नुकसान भरपाई मिळावी. आम्ही महसूल खात्यात जाऊन त्याचे पत्र करू. पोलिसांनी त्यांचं काम केलेलं आहे. उर्वरित अपेक्षा आम्ही ठेवून आहे. तर असं कोणी आज्ञा दिसपानी करू नये. वळगाव येथे व्ही होम्सचा भूमिपूजन सोहळा संपन्न. भिवंडी तालुक्यातील नामवंत ग्रामपंचायत वळ येथे उद्योगपती वरुण पाटील व समाजसेवक चेतन भोईर यांच्या प्रयत्नाने व्ही होमचा भूमिपूजन सोहळा मोठ्या आनंद उत्सवामध्ये पार पडला. त्या ठिकाणी लवकरच रेसिडेन्सी व कमर्शियल एरिया चांगल्या पद्धतीचा असा उभारणार आहे, अशी माहिती देताना चेतन भोईर यांनी सांगितले. नगरसेवकांचे धन्यवाद. त्यांनी मला सपोर्ट केला आणि आमचे आमदार भूपेशदादा म्हात्रे यांचे जी कामे रखडलेली आहेत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आता सध्या तर या नगरपालिकेत 50% आरक्षण मिळालेले आहे महिलांना, तर त्याचा पुरेपूर फायदा होईल असा प्रयत्न करीन मी महिलांसाठी.
उर्मिला चौधरी ज्या बिनविरोध झाल्या त्याच्या मागे त्यांचा आशीर्वाद म्हणजे तुमचे नाना आत्ता पुन्हा त्यांनी बिनविरोध निवडून आले. कोपर ग्रामपंचायतीच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न. भिवंडी तालुक्यातील विकसित असलेल्या कोपर ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी ग्रामपंचायतच्या प्रयत्नातून अनेक लोकाभिमुख योजना हाती घेतल्या असून या नवीन विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या विकास कामामध्ये ग्रामपंचायतच्या मुख्य फंडातून तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले असून त्याचे लोकार्पण खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच समाजगृह, जॉगिंग ट्रॅक, फेवर ब्लॉक, पाण्याची टाकी, नाना नानी पार्क, बाल उद्यान, अंगणवाडी, वाचनालय आदी विकास कामाचे भूमिपूजन ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, धर्मसेवक सोन्या काशीनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच रेखा विलास घरत, उपसरपंच प्रवीण पाटील, सदस्य विमल सुरेश म्हात्रे, भारती पाटील, साधना घरत, सदस्य संजय पाटील, संतोष पाटील व मी कोपरचा कोपर माझा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. पुलिसच होतं. अजून 150 गोडाऊन असे आहेत साहेब की त्यांना घरपट्ट्या लावायच्या आहेत. घरपट्ट्या लावताना अनेक निकष लावले जातात. बिल्डर बोलत आहेत आम्हाला ज्याला आवश्यक आहे त्याला घरपट्टी लावू, आणि जर आम्ही काही कुठलं पाऊल उचललं तर ते सांगतात की तुम्हाला ग्रामपंचायतला कुठला अधिकार नाही, तर हेमा मारण्याचा अधिकार आहे. पाहिजे त्या पद्धतीने आमच्या खाड्या बुजल्या, आम्हाला मच्छीला नामुश्किल करून टाकलं. पाठीशी उभे राहिले, DK म्हात्रे साहेब आमच्या पाठीशी उभे राहिले, देवानंद थले उभे राहिले, म्हणून हा सोहळा आम्ही पार करू शकलो. आता फक्त एकच अडचणाने अपेक्षा आहे की ज्या काही तांत्रिक अडचणी ज्या निर्माण केलेल्या आहेत काही लोकांनी त्या दूर करण्यासाठी फक्त आवश्यकता आहे ती आपल्या सहकार्याची आणि आपल्या सहकार्याची. माझ्या सर्व मान्यवर पाहुण्यांना विनंती करतोय की ज्या टायमाला 12 डिसेंबर 2012ला ही ग्रामपंचायत या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने या तरुण पोरांच्या हातात दिली गेली. अतिशय उत्कृष्ट असं काम कोपर ग्रामपंचायतीच्या सगळ्याच सहकार्याने केलेलं आहे. जनरली दादा आपण असं बोलतो, एखाद्याला खरोखर लांब ठेवायचं असेल तर बाबा कोपरापासून तुला हात जोडतो, आणि या गावाचं नाव कोपर आहे. आता तुमच्या बाबतीत असं कसं बोलणार आम्ही? एवढी चांगली कामं तुम्ही केलेत, तर उलट आम्ही असं बोलू की कोपरापासून साष्टांग नमस्कार तुम्हाला करतो. इतकं चांगलं काम कोपरगावच्या सगळ्याच सहकार्याने केलेलं आहे. आणि विशेष साष्टांग नमस्कार याच्यासाठी की कुठल्याही गावात गेलो की कोणी काही मागितलं नाही असं होतच नाही. हे पहिलं गाव आहे यांनी फक्त विश्वासराव सहकार्य मागितलं, नाही तर सांगतात खासदार फंडातनं हे द्या, खासदार फंडातनं ते द्या. शांतारामनी मागण्यापूर्वीच दिलेलं आहे, त्याच्यामुळे ती अडचण नाही त्याला. आणि माझ्याकडे मागितलं नाही म्हणजे मी वाचलो. आता तुम्ही जे मागितलंय ते तालुका प्रमुखाने असं जसं स्वाहा करतात तसं लगेच सांगून टाकलं, सहकार्य पाहिजे ना घेऊन टाका. आता त्यांनी सांगितलंय, त्यांचा शब्द आम्ही मोडणार नाही, पडू देणार नाही, एवढी खबरदारी निश्चितपणाने व्यासपीठावरची सगळीच मंडळी आम्ही घेऊ. अशा प्रकारची शाश्वती तुम्हाला मी सगळ्याच व्यासपीठाच्या वतीने या ठिकाणी देतो. गावामध्ये काम करत असताना मानापमान हे चालूच असतात. कुठलंही गाव असं नाही तिथं असं काही होत नाही. परंतु आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांनी थोडंसं स्वतःला बदललं पाहिजे. बदलून कशा पद्धतीने आपण गेलो तर आपण एकत्र येऊन सगळ्याचा विकास करू शकू, ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. म्हणून आपला अपमान होत असेल तर तो वाळूवर लिहिला पाहिजे, आणि सन्मान आपला होत असेल तर तो दगडावर लिहिला पाहिजे, जो कायमचा लोकांच्या नजरेत राहील. आणि वाळूवर लिहिलेला अपमान हा कोणालाच दिसणार नाही, कारण वाळूवर लिहिताच येत नाही. त्यामुळे अपमान दिसणार नाही, कायमचा सन्मान आपला लोकांना दिसेल. अशा प्रकारची थोडीशी मानसिकता आपण जर ठेवली तर निश्चितपणाने या ग्रामीण भागाचा जलद गतीने कायापालट झाल्याशिवाय राहणार.
कामतघर पीस पार्क येथे मोफत नेत्र चिकित्सा आणि मोतीबिंद शस्त्रक्रिया शिबिर संपन्न। स्वास्थ्य भी ठीक हो, मन की शांति, मन की खुशी, मन की शक्ति सदैव प्राप्त होती रहे। ऐसे सारे विश्व के सदैव सुख के लिए कार्य करने वाली ये ब्रह्मा कुमारी संस्था है, जिसकी मेडिकल विंग के तरफ से ये ऐसे इस प्रकार के आई कैंप के लिए हमारे भाई बहनें काफ़ी प्यार से सेवा करते हैं, जिस सेवा के फल स्वरूप कईयों के जीवन में आध्यात्मिक ज्ञान आ जाने से क्रोध छूट जाता है। क्रोध छूट जाने से घर में आपस में संबंध मीठे हो जाते हैं। कईयों के व्यसन छूट जाते हैं, जिससे बर्बाद होने वाला पैसा बच जाता है, मन की शक्तियाँ बच जाती हैं। तो जीवन जो मनुष्य का बहुत कीमती है, उस जीवन की कीमत मनुष्य को अच्छी तरह से बताई जाती है ब्रह्मा कुमारी बहनों के द्वारा, जिससे जीवन हीरे जैसा बना सकते हैं। ब्रह्मा कुमारी विद्यालय का तो बहुत सुंदर लक्ष्य है, स्व परिवर्तन से विश्व परिवर्तन। इस दुख की दुनिया को हम सभी को सुख की दुनिया के रूप में परिवर्तन करना है। तो इसमें आप सभी जैसे वसई के खास करके ट्रस्टीज जो आए हैं और हमारे लॉयंस क्लब के भाई बहनें जो बहुत उमंग उत्साह से तन मन धन से सेवा करते हैं, तो अपने तन मन धन की थोड़ी थोड़ी शक्तियाँ भी जब हम संगठित रूप में लगाते हैं तो इससे बहुत सुंदर कार्य की रचना हो जाती है। और हमारा ये सारा विश्व, केवल भारत ही नहीं लेकिन सारा विश्व सुखमय बने, ऐसी मंगल कामना आज हम ईश्वर के पास करते हैं। और आप सभी को बहुत बहुत धन्यवाद देती हूँ जो पेशेंट्स लाभ लेने के लिए आए हैं। आप बहुत प्यार से निमंत्रण पर आए हैं और यहाँ की शुभकामनाएं लेकर के जाएंगे, सेवाएं स्वीकार करेंगे। तो आपको भी बहुत बहुत धन्यवाद। लायंस क्लब ऑफ जूहू इन्हों को बहुत बहुत धन्यवाद। हमारे चौकसी भाई जी, वीना बहन चौकसी, इन्हों को बहुत बहुत धन्यवाद है। और वसई अंध दुख निवारक केंद्र सारे ग्रुप को हम बहुत बहुत धन्यवाद देते हैं। हमारे वाघमारे डॉक्टर जी आज टाइम निकाल करके हमारे पास आए हैं, उनका भी बहुत बहुत आभार है। अभी बहुत सुंदर दीप प्रज्वलन कार्यक्रम आप सभी के समक्ष हमारे माननीय मेहमान करने जा रहे हैं। आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर। तब तक के लिए इजाजत दीजिए। धन्यवाद। नमस्कार।